नानासाहेब पेशवे आणि हे मल्हारराव होळकर आहेत. मल्हारराव होळकर आणि नानासाहेब पेशवे बघा, दोन महापुरुषांनी 18व्या शतकामध्ये अटकपासून कटकमध्ये कटकपर्यंत जे साम्राज्य मराठी निर्माण झालं त्यामध्ये हे लघुचित्र धार्मिक चित्र. वा वा. आणि मला रामदास स्वामींच्या मठामध्ये बऱ्याच वेळेला ही अशी चित्र मी पाहिलेली आहे. हो. आणखी ह्या मठ परंपरेमध्ये ही चित्र बघता येतात. हो, आता फार दुर्मिळ झालेली आहे दुर्दैवाने. आज मी आपल्याला अगदी आगळे वेगळ्या पद्धतीने ग्रंथांच्या वरती या पद्धतीने ही केलं जायचं. आता हे सांगा, हा प्रभू रामचंद्र, त्यांच्या मांडीवर बसलेली सीता माऊली, हनुमंत आणि लक्ष्मण आहे. हे इतकं सुंदर आहे. लाकडावर केलेलं आहे पेंटिंग. केव्हाच असं, किती वर्ष? हे साधारण 250-300 वर्षांपूर्वीचं आहे. अशा पद्धतीने दास मारुती आहे आणि प्रभू रामचंद्रांना वारा घालणारा लक्ष्मण आणि प्रभू रामचंद्र आणि सीता माऊली. इथं गणपती आहे, रुद्धी सिद्धी आहे. वाह. आणि इथं भगवान श्रीकृष्ण आहे. काय आजचा आगळा वेगळाच हा अनुभव आहे माझ्यासाठी. बघा, गोकुळामध्ये भगवान श्रीकृष्ण आणि ह्या गवळणी त्यावेळेच्या, आणि ती बघा गाय किती सुंदर आहे हो, सजवली आहे. हा, जे मला दाखवायचं होतं महाराष्ट्राला, हे तुम्ही पहिल्यांदा बघत आहात. हे साधूवर्य श्री तुकाराम महाराजांचं हे हस्ताक्षर आहे. हे माझा जन्म, मी म्हणेल की भक्ती संप्रदायामध्ये माझ्या स्वतःच्या घरची अनेक वर्ष पालखी जात असल्यामुळं भक्ती संप्रदायाचं महत्व महाराष्ट्राला माहितीच आहे. तर संत तुकोबा महाराजांनी लिहिलं हे हस्ताक्षर आहे. पण आता ह्या हस्ताक्षराचा थोडा इतिहास महाराष्ट्राला सांगा सर. ज्या वेळेस तुकोबा रायांनी दिलेली गाथा, त्यांचं याची पोथी ही देहूमध्ये, त्या काळात आपल्या देहूच्या मंदिरामध्ये आहे. त्यातलं एक अत्यंत महत्वाचं पान त्या काळी 100 वर्षापूर्वी इतिहास संशोधक मंडळाच्या संग्रहामध्ये ठेवण्यात आलं. कारण की तुकाराम महाराजांच्या गाथेवर देखील जे संशोधन झालं तेही भारत इतिहास संशोधक मंडळाने केलं. त्यात किती ज्ञानेश्वरी असेल, पाठभेद किती येतात गाथेमध्ये? फक्त आता एकच गाथेचं रूप आहे मुख्य, आणि मग त्याची गावोगावी तुकारामांच्या गाथेचं हे झालेलं आहे. ही नाणी आहे. ही तुकाराम महाराजांची स्वतःची, त्यांनी स्वतः लिहिलेली तुकाराम गाथेच्या ती जी काही प्रत आहे त्यातलं हा एक कागद आहे जो मला सरांनी दाखवला. शिवराया, हो का, पेशवाई शिवराई, आणि हे राजा शिव, छत्रपती शिवाजी महाराज ह्या शिवराया आहेत. अप्रतिम शिवराया आहेत ह्या. शिवराया म्हणजे नानी शिवराई बघा, ही छोटी. आणि अशा पद्धतीने राजा शिव, हा शिवाजी महाराजांचा ठसा आहे. हो, तांब्याचं शिवराई ज्याला म्हटली जाते, ते मध्ये ठेवूया. हा, तर हे सगळं तुम्हाला इथे पाहता किती अप्रतिम आहे. अर्थात. हा, हे बघा संपूर्ण मलाही असं हे राजा शिव, इतकी सुंदर शिवराई आपल्याला क्वचितच पाहायला मिळते. आणि सगळ्यात महत्वाचं मला असं दिसतंय की या ठिकाणी आल्यानंतर तुम्हाला ताम्रपटापासून ते चित्रापर्यंत सगळ्या गोष्टी इतिहास काळातल्या तुम्हाला पाहता येतील. आपली भारतीय संस्कृती त्याच्याबद्दल आपल्याला माहितीच आहे, पण भारतातलं तंत्रज्ञान किती प्रगत होतं, विशेषतः लेखन शैलीचं तंत्रज्ञान किती प्रगत होतं, त्याचा उत्तम पुरावा आज पांडुरंग बलकवडे यांच्याकडनं आपण समजून घेऊ. आणि ही भगवद्गीता आहे, म्हणजे आपण कुराण बघितलेत खूप छोट्या छोट्या आकाराचे, पण ही भगवद्गीता ही पूर्ण भगवद्गीता आहे. हो, काय आकार आहे सर इथं बघा ना. अगदी 1 इंच बाय 1 इंच बाय अर्धा इंच त्याच्यामध्ये त्या पानांच्या ह्याच्यामध्ये भगवद्गीता केलेली आहे. फक्त 1 इंचाची? हो, अशा अनेक प्रकारच्या भगवद्गीता आहेत ज्याच्यामध्ये बघा चित्र आहेत. सोन्याच्या शाहीमध्ये लिहिलेली ही भगवद्गीता सोन्याच्या शाहीतली आहे. हो, आणि हे सगळं एकच ग्रंथ आहे. पांडव प्रताप नावाचा हा जो सचित्र पांडव प्रताप ग्रंथ आहे 1000 पानांचा आहे, आणि असे 42,000 ग्रंथ आपल्यासाठी. वा वा वा. हा पांडव प्रताप आहे तो सुवर्ण
म्हणजे त्याची जी चित्र आहेत ती स्वर्ण नाही, वेगवेगळ्या शाहीमध्ये त्या काळातले केलेले आहे, निसर्गिक शाहीमध्ये केलेले आहेत आणि महाभारतातले सगळे प्रसंग यामध्ये दाखवलेले आहे. आणि ही मराठा शैलीची चित्र आहेत बघा. तुम्हाला त्या पेहरावामध्ये मराठी पेहराव पाहायला मिळतोय. हा, नऊवारी साडी आहे, डोक्यावर पेशवाई पगडी आहे, पांडव प्रतापच आहे. पांडव प्रताप ग्रंथ आहे आणि 50 पेक्षा जास्तची चित्र आहेत. आणि पूर्ण जो ग्रंथ आहे पांडव प्रताप तो इथे. पण आता मी जो तुम्हाला ग्रंथ दाखवणार आहे तो बघितल्यानंतर ताडपत्र 1000 वर्षापूर्वी आपल्याला पाश्चात्य शैलीचं निश्चित आकर्षण असतं, असायलाही काही हरकत नाही. परंतु आपली म्हणून जी काही पूर्वीची सगळ्याच तंत्रज्ञान आणि व्यवस्थेतली प्रगती आहे त्याचं हे सगळ्यात उत्तम उदाहरण आहे. हे आहे भागवत महापुराण. सर ह्याची रुंदी किती आहे? रुंदी आहे साधारण 4 इंच. 4 इंच बाई ही 50 फूट लांब आहे आणि त्याच्यामध्ये अगदी सूक्ष्म असं डोळ्यांनी ही दिसत नाही, भिंग लावून बघावं लागतं. ह्या भागवत आणि त्याच्यामध्ये दुर्मिळ चित्र आहेत बघा या काळातली. 4 इंच बाय 50 फूट लांब असलेली, 4 इंच रुंदीचं 50 फूट लांबीचं असं हे जे महापुराण आहे, भागवत महापुराण, हे महापुराण आहे आपल्या इथे पुण्यातल्या भारत इतिहास संशोधक मंडळामध्ये तुम्हाला ते पाहता येतं. आणि याच्यातनं तुम्ही अंदाज बांधू शकता की आपण कुठे होतो. अर्थात आर्थिकदृष्ट्या तर आपण होतोच होतो पुढे, पण ही जी आपली सांस्कृतिक दृष्ट्या, सांस्कृतिक ज्ञानाच्या दृष्टीनं सर हे फार दुर्मिळ ग्रंथ आहेत. तुमचं ह्या सगळ्या आपल्या ह्या तात्कालीन प्रगतीबद्दलचं काय मत आहे आणि त्याचा ऱ्हास कसा झाला? लक्षात ठेवा, ज्यावेळेस आर्थिक प्रगती असते त्याच वेळेस सांस्कृतिक प्रगतीला सुरुवात होते आणि त्यातून कला, साहित्य, नाट्य, चित्र, संगीत ह्या सर्व कलांचा विकास होत असतो. आणि म्हणूनच आर्थिक उन्नती 18व्या शतकामध्ये 17व्या शतकामध्ये शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना करून या महाराष्ट्राला सुजलाम सुफलाम केलं, एक लोककल्याणकारी राज्य निर्माण केलं, आपल्या प्रजेला सुखी केलं. आणि मग प्रजेमध्ये संस्कृतीची आराधना सुरू झाली. सर्व सचित्र तालपत्रे जे आहेत, काही ताडपत्र आहेत, ही 1000 वर्षापूर्वीचे आहे. याच्यावर चित्र आहेत आपल्या प्राचीन धर्मग्रंथांची आणि वेगवेगळे जे आपले धार्मिक ग्रंथ आहेत त्याचं संवर्धन ह्या ताडाच्या पानांवर केलेलं आहे, कोरीव करून. हे ताडाची पानं, ही तालपत्र म्हणजे ताडपत्र. आणि याच्यावर ही तालचित्र आहेत ह्याच्यावर. आता एका प्रश्नाचं आपल्या प्रेक्षकांना उत्तर द्या. पांडव प्रतापातलं हे जे चित्र आहे किंवा ही जी तुम्ही ते दिसतायत पूर्ण पांडव प्रताप, ही आजही सतेज तजेलदार कशी काय? कारण की हे सगळे नैसर्गिक रंग वापरलेले आहेत. आज या चित्रांना, या ग्रंथाला 300 वर्ष होऊन गेलेली आहेत. 300 वर्षापूर्वीचे त्यावेळेचं प्रत्येक पानावर असलेलं नक्षीकाम, ती चित्र, त्या चित्रांमधली विविधता, वेगवेगळे ऐतिहासिक प्रसंग, त्या रामायण महाभारतातल्या प्रसंगांना त्याच्यामध्ये चितारलेलं आहे ते. किंवा 1000 वर्षापूर्वीच हे ताडपत्रावरच्या हे ग्रंथ आहे, याच्यावरची चित्र आहेत. याच्यामध्ये प्राचीन आपलं आयुर्वेदाची वेगवेगळे हे सांगितलेले आहेत. हा भीम आहे, हा द्रोण आहे, हा कर्ण आहे, इकडे व्यास आहेत, हे भीष्माचार्य आहे, धर्मराज आहे, वामदेव आहे. इकडे पांडव प्रतापातला आणखीन एक प्रसंग आहे, हा मला तो स्वयंवराचा प्रसंग दिसतो का? तो याचा वेध घेतला, तो कुठला प्रसंग आहे हा? का हा सूर्य आणि हा जयद्रथवाला प्रसंग? त्यामुळे अंधार झाला आणि तिथं त्या ह्याचं अश्वत्थामा आणि हे, आणि हा प्रसंग सांगताय. हा जो तुम्हाला ओळखता येतोय, इकडे अर्जुन आहे, मला वाटतं सुभद्रा हरण, हा सुभद्रा हरणाचा, सुभद्रा हरण अर्जुनाने सुभद्रेचं हे केलं. बलराम आहे, हा बलराम आहे, भगवान श्रीकृष्ण आहे, ती सुभद्रा आहे आणि अर्जुन आहे. सर पुन्हा एकदा या छोट्याशा ग्रंथाबद्दल मला अजब गजब या गोष्टी जेव्हा दिसतात ना तेव्हा खरोखर उत्साहित व्हायला येतं. आणि पुन्हा पुन्हा असं वाटतं की आपण आपल्याजवळ, म्हणजे तुझं आहे तुझं पाशी, असा आपला सगळाच प्रवास राहिला आहे. हे भागवत महापुराण आहे
आणि पांडुरंग बलकवडी यांनी सांगितल्याप्रमाणे 4 इंच रुंद, 50 फूट लांब आणि सुवर्णाक्षर किती आहेत त्याच्यात? हो आहेत ना सुवर्णाक्षर? आहे. पण ते भिंग घेऊन वाचल्याशिवाय तुम्हाला वाचता नाही येणार. मी आता कितीही प्रयत्न केला तरी का तुम्हाला येतं वाचताना चष्मा लावला? म्हणजे आपल्या पूर्वजांनी या आपल्या संस्कृतीचं जो काय अभ्यास केला आणि त्यांनी किती बारकाईने या सगळ्या, म्हणजे त्याच्यातून आपल्याला चित्रकला पाहायला मिळते, त्यावरून भाषाशास्त्र कळतं, त्यावेळेस त्या काळातला कागद कळतो, त्यावेळेचे प्रसंग, त्यावेळेचे पेहराव, त्यावेळेची शस्त्र, स्त्री पुरुषांचे अलंकार, ह्या सगळ्या गोष्टी एक प्रकारे आपल्या संस्कृतीचं दर्शन घडवणारी ही चित्र आहे. आणि हे सगळं तुम्हाला कुठं पाहता येणार आहे? छत्रपती शिवाजी महाराजांची जगभरातली तैलचित्र असतील किंवा चित्र असतील, ते तुम्हाला कुठं पाहता येणार? तर भारत इतिहास संशोधक मंडळामध्ये. इथे बघा, हे नाना फडणीस आहेत, इथे समर्थ रामदास स्वामी आहेत, श्रीमंत माधवराव बल्लाळ पेशवे आहे, इकडे पहिले बाजीराव आहे, इकडे आपले महाजी शिंदे दरबार आहे. म्हणजे पानिपताच्या युद्धानंतर मराठ्यांचा जो भीमपराक्रम दिल्लीवरती दिसतो, त्यातले महत्वाचे जे सरदार आहेत, जसे होळकर होते तसेच अर्थात शिंदे आहेत. आणि शिंदेनी इतका मोठा पराक्रम केलाय. सेनापती बापू गोखले जे शेवटचे आपले इंग्रजांविरुद्ध संपली, इंग्रजांच्या बरोबरच्या शेवटच्या लढाईतले जे सेनापती आहेत आपले, हे सगळं तुम्हाला भारत इतिहास संशोधक मंडळामध्ये पाहता येईल. त्यांचं आत्ताच एक मोठा सोहळ्यामधनं त्यांनी ह्या इमारतीचं नूतनीकरण, हे लोकार्पण केलेलं आहे. आणि ही ऐतिहासिक पत्र, ज्याच्या छत्रपती शिवाजी महाराजांपासून ते पेशव्यांची अनेक पत्र तुम्हाला पाहता येतील. हे सगळं पाहण्यासाठी तुम्हाला आवर्जून या भारत इतिहास संशोधक मंडळामध्ये यायला लागेल. मला कधी कधी वाटतं की गह खरे, विका राजवाडे ह्या मंडळींनी काय महाराष्ट्रावर उपकार करून ठेवले, जसं वासीबंद्रेंचं आहे. तर हे सगळं जे संचित आहे महाराष्ट्राचं, ते इथे ज्या अनेक वास्तू महाराष्ट्रात आणि वस्तू पाहता येतात, ते संचित इथे पुण्यात आहे. आणि म्हणून महात्मा गांधींचा तो जो शब्द आहे तो मला पुन्हा पुन्हा आठवतो. महात्मा गांधी असं म्हणाले की ज्ञान साधना करायची असेल आणि निस्वार्थी वृत्तीनं ती जोपासायची असेल तर हिंदुस्थानामध्ये पुण्यासारखं शहर आहे. हे जसं दादोजी कोंडदेवांचं पत्र आहे, त्याहून महत्वाची गोष्ट आज तुम्हाला दिसणार आहे, ते म्हणजे शहाजीराजेंचं पत्र आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचं पत्र आहे. मला शहाजीराजेंचं पत्र कुठल्या संदर्भात आहे? हे पुणे परगण्याचे देशमुख आहे शितोळे, त्यांना मुदगल भट पुरंदरे, म्हणजे बाबासाहेब पुरंदरेंचे पूर्वज, ते विद्वान पंडित होते. त्यांना शहाजीराजांनी पुण्याची जे पर्वती गाव होतं त्या गावामध्ये दिलेलं इनामाची सनद आहे. शितोळे देशमुख आहेत? शितोळे देशमुखांना, कारण ते कारभारी आहेत पुणे प्रांतगणे. बरोबर, कारभाऱ्याला कलेक्टरला पाठवावं लागतं ना की यांना पत्र दिलंय. म्हणजे मुदगल भट पुरंदऱ्यांना जी इनामाची सनद दिलेली आहे, दानपत्र, त्या दानपत्राचं फरमान त्यांनी पाठवलं कलेक्टर, म्हणजेच तो शितोळे देशमुख पुणे परगणा त्यांना पाठवलेले. हे छत्रपती शिवाजी महाराज शककर्ते शिवाजी महाराजांचं अस्सल पत्र आहे. हे मुरगुड परगण्याचे देसाई रुद्रप्पा नाईक यांना पाठवलेलं 1677 साल, ज्यावेळी शिवाजी महाराज दक्षिण दिग्विजयाला गेले आणि कर्नाटक मधला हा मुरगुड संस्थांचा हिंदू स्थानिक राज्यकर्ता, त्यांनी शिवाजी महाराजांचं आधिपत्य स्वीकारलंय, त्याला पाठवलेली ही सनद आहे शिवाजी महाराजांनी. ही राजमुद्रा आहे, राजमुद्रेची. राजमुद्रेवर काय लिहिलेलं असतं जे आपण नेहमी? प्रतिपश्चंद्र लेखिव वर्धेष्णू विश्ववंदित शाहस्नो शिवस्य मुद्रा भद्राय राज. वा. आणि हे संभाजी राजेंचं चित्रपत्र आहे, तेही मूळचं पत्र आहे. अर्थात हे लिहिलेलं कारकोणाने, त्याच्यावरती मग शिक्का महाराजांचा आहे. हे संभाजी महाराजांचं पत्र आहे, ते प्रचंडगडाचे रघोजी अहिरराव हा प्रचंडगड म्हणजे तोरणा किल्ल्याच्या किल्लेदाराला 1681 मध्ये दिलेली ही सनद आहे. याच्यामध्ये तिथं खाली त्यांचे पेशवे संभाजी महाराजांचे मोरोपंत पिंगळ्यांचा मुलगा निळकंठ मोरेश्वर पंतप्रधान, त्याचा हे पहिला पेशवा लाईनवर नाही, हा मोरोपंतांचा मुलगा आहे, तो तसा चौथा आहे. आणि छत्रपती राजाराम महाराज, हे छत्रपती राजाराम महाराजांनी दक्षिणेमध्ये सोंदा संस्थान आहे गोव्याच्या पुढे, म्हणजे आजचा कारवार वगैरे भाग, तर त्या सोंध्याच्या राजाला नाईक सोंदेकर, त्यांना सदाशिव नाईक सोंदेकरांना राजाराम महाराजांनी पाठवलेलं हे आज्ञापत्र आहे. पण मला सांगा, शहाजी महाराज, संभाजीराजे, शिवाजी महाराज आणि राजाराम यांच्या पत्रामध्ये काही फरक दिसतो? नाही,
पत्र साधारण तेच आहे, त्याच भाषेत, वरती. त्याच मोडी लिपीमध्येच आहे. भाषाही शिवाजी महाराजांनी जी पर्शियन भाषेचा आपल्या भाषेवर प्रभाव होता त्यापासून आपल्या हिंदू पद्धतीची सालगणना सुरू केली आणि त्याच्यामध्ये तिथी मिती वगैरे त्यांनी, म्हणून शिवाजी महाराजांना संस्कृतीचे जीर्णोद्धारक म्हटलं जातं. भाषेचं त्यांनी केलेलं आहे. पण शिवाजी महाराज हे धर्मरक्षक होते अशी पण अलीकडची जी मांडणी नाही, कारण की साहजिक आहे तो गुलामांचा प्रतिनिधी आहे. कारण की हिंदू धर्म, हिंदू संस्कृती, हिंदू समाज हा गुलाम होता. इस्लामिक राज्यकर्ते त्यांच्यावर जे जो मुसलमान नाही त्याला काफर म्हणून तिथं जिजिया कर भरावा लागत होता. शिवाजी महाराजांनी हिंदूंना मुक्त केलं म्हणून एक प्रकारे गुलाम हिंदूंना मुक्त करणारा, हिंदू संस्कृतीला मुक्त करणारा, मराठी राज्याला, महाराष्ट्राला मुक्त करणारा असा तो राजा आहे. त्यांनी स्वराज्य आणि सुराज्य. एक मांडणी महेंद्रसिंग खडगावत आहेत जे जयपूरच्या आर्काईव्हचे प्रमुख, ते म्हणाले की शिवाजी महाराज हे पहिले स्वातंत्र्य वीर आपण त्यांना म्हणू. बरोबर, अनेक शतकांनंतर एक झालेला गुलामीतला समाज, संस्कृती आणि राष्ट्र याला मुक्त करणारे. आणि शाहू महाराजांचे छत्रपती संभाजी महाराजांचे पुत्र छत्रपती शाहू पहिले, त्यांचं तो शिक्काही अष्टकोनी आहे आणि ह्याच्यामध्ये पंतप्रतिनिधी आणि पेशवा ह्या दोघांचे शिक्के आहेत. थोरले बाजीराव पेशव्यांचा शिक्का आहे, पंतप्रतिनिधी हा शाहू छत्रपती, हे थोरले बाजीराव पेशवा आणि हे पंतप्रतिनिधी श्रीनिवास परशुराम प्रतिनिधी. हे जे सगळे आहेत ना हे फरमान आहेत. हा मलिक अंबरचा तुम्ही बघितला, हा दुसरा अली आदिल शहाचं फरमान आहे. अब्दुल करीम बहलोल खान याचा पत्र आणि पंजाची निशाणी आहे. आणि सरांनी मला इतका इंटरेस्टिंग भाग सांगितला फरमानाचा, तो एकदा पुन्हा आपण पुनरुक्ती करू त्याची. फरमान म्हणजे काय? प्रत्यक्ष बादशहाचा हुकुमनामा, आज्ञापत्र, त्याला फरमान म्हटलं जातं. ते पर्शियन भाषेत असतं. त्याचा एक तजुर्मा म्हणजे त्याची लेखन पद्धती असते, ती ठरलेली आहे, त्यात कुठेही बदल होत नाही. हा केशरामध्ये केलेला कलमा आहे आणि हा ला इलाहे इल्लल्लाह मोहम्मद रसूलुल्लाह हा पैगंबर आणि मोहम्मद पैगंबर. आणि इथं कुराण मधल्या आयत आहेत केशरामध्ये गेलेल्या. इथं हा शिक्का आहे. म्हणजे हे फरमान शहाजहान बादशाहचं आहे. शहाजहान बादशाहचा मध्यभागी त्याच्यामध्ये त्यांनी राज्यारोहण कधी झालं आणि त्याचे पूर्वज बाबर, त्यापासून प्रत्येक बादशाहचा त्याच्यामध्ये शिक्का असतो आणि ही त्याची भाषा आहे. जसं हे शहाजहान बादशाहचं फरमान, या फरमानाचं आज आपल्याला दिसताना एक कागद दिसतो, पण ह्याची ताकद प्रचंड होती. ज्या वेळेस मुघल बादशाहचं फरमान आदिलशहा किंवा निजामशहा किंवा कुतुबशहा, इमादशहा या दक्षिणेतल्या सुलतानांना आलं, तर त्या फरमानामध्ये या सुलतानांचा म्हणजे आदिलशहाचा उल्लेख आदिलशहा नाही, आदिल खान. निजामशहाचा उल्लेख निजामशहा नाही, निजाम खान. कारण की तू शहा कुठून, तुम्ही तर माझे नोकर आहात, मी तुमचा शहा आहे. म्हणून मुघल फरमानामध्ये बादशहा या दक्षिणेतल्या सुलतानांचा उल्लेख खान म्हणून करत होता, शहा नाही. आणि हे फरमान ज्यावेळेस आदिलशहाला आला तर त्या फरमानाच्या स्वागताची एक पद्धत होती. कारण की दिल्लीपती हिंदुस्थानचा मुघल बादशाह आणि हे फरमान आलं तर त्याच्या स्वागताला स्वतः आदिलशहाने, निजामशहाने अनवाणी पायानी, डोक्यावर मुकुट नाही आणि आपल्या राजधानीपासून काही किलोमीटर अंतरावर यायचं, काही मैलावर यायचं, तिथं फरमान बावडी असायची. म्हणजे हे फरमान उंटावरून यायचं. उंटावर सोन्याच्या संदुकीमध्ये बादशहाचं फरमान असायचं आणि त्या फरमानाची स्वागत करण्याची एक पद्धत होती.
स्वतः आदिलशाह असो, निजामशाह असो, कुतुबशाह, त्यांनी अनवाणी येऊन डोक्यावर किमाश नसताना त्या स्वागतासाठी असलेली फरमान बावडी म्हणजे विहीर, त्या विहिरीवर यायचं. तिथं ह्या बादशाहचा प्रतिनिधी उंट त्या विहिरीतून स्वतः पाणी काढायचं, त्या उंटाला पाजायचं. उंटावर फरमान आहे ना. हा, त्या उंटाचं स्वागत, कारण की तो बादशहाचा प्रतिनिधी आहे, उंट प्रतीक आहे म्हणून त्याला पाणी पाजायचं, त्याला आंघोळ घालायची आणि खाली वाकून त्या उंटाला त्रिवार मुजरा करायचा. तो बादशाचा प्रतिनिधी आहे म्हणून. आणि ते फरमान बादशाचं अगदी श्रद्धेने डोक्यावर घ्यायचं, छातीशी घ्यायचं आणि ते फरमान घेऊन आपल्या राजधानीत चालत यायचं. चालत जायचं. चालत यायचं. जर का असं घडलं नाही, याचा अर्थ बादशहाचा तुम्ही अपमान केला, बादशाहाशी शत्रुत्व घेतलं, आता युद्धाची तयारी करावी लागेल. आणि तो काय हिंमत होती बादशाहाची युद्ध करण्याची. आणि ते उंट पण सजवलेला वगैरे, त्याच्या सजवले, सोन्या चांदीचे दागिने त्या उंटावर असायचे. तो बादशहाचा प्रतिनिधी आहे, फरमाना घेऊन आलेला उंट आहे. आता बघा ते कोणाचं, औरंगजेब, प्रत्यक्ष औरंगजेब, त्याचं फरमान त्याच्या हाताचा ठसा आहे. औरंगजेबाच्या हाताचा ठसा आहे. हो. आणि इथं कामबक्ष औरंगजेबाचा मुलगा, हा कामबक्ष म्हणजे कोण माहिती का? औरंगजेबाने त्याचा सर्वात मोठा भाऊ दारा, त्याची हत्या केली आणि दाराच्या हत्येनंतर त्याची पत्नी, जिचं नाव उदयपुरी बेगम, तिच्यावर अत्याचार केले आणि तिला अत्याचाराने आपल्या जनानखान्यात टाकलं, डांबलं. आणि तिच्यापासून औरंगजेबाला जो मुलगा झाला त्याचं नाव कांबा. काय दुर्दैव आहे. असं ते औरंगजेब, केशरामध्ये हाता ठसा आहे आणि हा कामभक्ष्याचं सील आहे औरंगजेबाच्या. आणि इथं बघा, हेही औरंगजेब, इथंही त्याचाच मुलगा आहे मोहम्मद मुअज्जम. आणि यामध्ये बघा, हा औरंगजेबाचा शिक्का आहे आणि बाबरापासून प्रत्येक बादशाह त्याचं नाव, त्याचा शिक्का आहे बघा ह्याच्यात छोटा. आणि इथं त्याचं हस्ताक्षर आहे बघा, औरंगजेबाचं हस्ताक्षर. हे औरंगजेबाचं हस्ताक्षर, हे हा औरंगजेबाचा शिक्का सोन्याच्या शाईमध्ये केलेलं. आणि इथं हा त्याचं हस्ताक्षर आहे. हे औरंगजेबाचं हस्ताक्षर, हा औरंगजेबाचा पंजा, हे औरंगजेबाचं सील, हे औरंगजेबाने सोन्याच्या शाईमध्ये कुराण मधल्या आहेत. आणि हे सगळं त्याचं हस्ताक्षर. आणि इथं औरंगजेबाचा मुलगा मुअज्जम बहादूर शाह, त्याचं हे फरमान आहे, त्याचा शिक्का आहे. आणि हे शाह आलम बादशाह, ज्याला पानिपत नंतर 10 वर्ष जो इंग्रजांच्या नजर कैदेत होता पाटण्यामध्ये, महाजी शिंदे, तुकोजी होळकर यांनी पाटण्यामधून इंग्रजांच्या कैदेतून त्याची सोडवणूक करून त्याला दिल्लीच्या तख्तावर बसवलं. हे महत्व आहे की मराठ्यांच्या पराक्रमाचं. आणि 32 वर्ष मराठ्यांनी दिल्लीचा कारभार पाहिला त्या शाह आलम बादशाहचं. आणि तख्तही फोडतो मराठी. सदाशिव भाऊने जे तख्त फोडलं पानिपतच्या. करेक्ट. तर हे सगळं तुम्हाला कुठं पाहता येते? तर भारत इतिहास संशोधक मंडळामध्ये आत्ताच या वास्तूचं नूतनीकरण झालंय. तिथे तुम्हाला फक्त औरंगजेबाचं फरमानच नाही, तर छत्रपती शिवाजी महाराजांचे हे जे प्रिन्स ऑफ वेल्स म्युझियम वरून काढणारा चित्रकार आहेत शंकर दत्तात्रय देवधर सर, केव्हाचं चित्र, त्याची कॉपी केली आहे, त्याची ही प्रत आहे. हे 50 वर्षांपूर्वी, 50 वर्षापूर्वीचं शिवाजी महाराजांचं चित्र तुम्हाला पाहता येईल. कवी कलशांचं हे आज्ञापत्र. हे काय आज्ञापत्र आहे, वाचून दाखवत आहे? त्यामध्ये एक मिनिट असं आहे की जेव्हा ठीक आहे, जेव्हा औरंगजेबाने संभाजी महाराजांची हत्या केली तेव्हा ती हत्या करण्याच्या आधी प्रत्येक अशी कृती जी नंतर संभाजी महाराजांच्या बरोबर त्यांनी केली ती आधी कवी कलशा बरोबर केली. बरोबर आहे ना मी म्हणतो? डोळे आधी कवी कलशाचे काढले, नंतर संभाजी महाराजांचे काढले. तर या पत्राचा मतितार्थ तुम्हाला जर समजून घ्यायचा असेल तर आम्ही तुम्हाला तीच पुन्हा विनंती करतो की पुण्यातलं हे जे भारत इतिहास संशोधक मंडळ आहे तिथं या. तुम्हाला हे छत्रपती संभाजी महाराजांचं कवी छंदोगामात्य कवी कलश याचे पत्र हे तुम्हाला इथे पाहता येईल. कॅमेरामन निकेतन मानेसह मी राहुल कुलकर्णी, NDTV मराठी, पुणे.